तिथे साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील मेढा, रानघेघर, करंदीदरे या भागात गारांचा मुसळधार पाऊस बरसला। यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभऱ्याचं नुकसान झालं, तर मोहर आलेल्या आंब्याचं देखील नुकसान झालं। या नुकसानाबाबत प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून स्थानिक शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे। माझी ज्वारीचा कडवा मी काढलेला तो संपूर्ण भिजला। तो कानी एकदम काळा कुटत व्हायला झाला, तर गुरं खाणार नाहीत असं वाटतंय। मातीनं भरला ते आणि काही ज्वारी उपटून टाकली, ती काटायचीच राहिली जागेवर। ते आणि मी गहू काढत होतो आणि अचानकच पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळं वाळवान घातलं होतं, थोडंसं मळलं होतं, ते बी भिजलं आणि नुकसान भरपूर झालं। 5 राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलं। केरळ, आसाम, पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिलला मतदान, तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला, तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान। राज्यात बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, तर 4 मेला निकाल। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर। सुनेत्रा पवारांविरोधात धनगर समाज उमेदवार देण्याच्या तयारीत, राहुरीतून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20%, तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50%ची कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार लक्ष ठेवून। आखाती देशात युद्धाचा 16वा दिवस, युद्ध संपण्याचे अजूनही कोणते संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। युद्धाची झळ बुलढाण्यातील बिस्किट उत्पादनाला। गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प। 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।